अकोला जिल्ह्यात हजारो एकरावर सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। तर काही ठिकाणी सोयाबीनसोबतच तूर आणि कपाशी बियाणांना साधा अंकुरही फुटला नसल्याचं समोर आलंय। याला कारण ठरलंय पेरलेल्या बियाण्यांचा निकृष्ट दर्जा। यावरून भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी आक्रमक होत विधानसभेत या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। जे बियाणं सोयाबीनचं तुरीचं कपाशीचं पेरलं शेतकऱ्यांना ते निघालंच नाही, सबसेल फेल झालं ते बियाणं। अध्यक्ष महाराज, तुरीचं मध्ये अंकुर सीड चारू नावाची तूर आहे त्याचं बियाणं उगवलं नाही आणि कपाशीमध्ये 2 आहे। माझून म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती आहे, या ज्या लोकांचे बियाणे पेरल्यावर निघाले नाही अशा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे। त्या शेतकऱ्याचा पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कंपनीपासून आणि शासनाने मदत केली पाहिजे। रवी कंपनीचं उन्नती पेरलं होतं आम्ही आणि 15 दिवसात त्याचं 10% सुद्धा जर्मिनेशन झालं नाही। आम्ही याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी दिल्या, त्यांची पाहणी सुद्धा झाली। काल कंपनीवाला माणूस येऊन गेला आणि पाहणी करून गेला, पण आम्हाला कोणताही अजून न्याय मिळाला नाही किंवा कोण बॅगा मिळाल्या नाहीत किंवा कोणता खर्च मिळाला नाही आतापर्यंत। तरी आम्हाला कृषी विभागाकडून शासनाकडून अशी गरज आहे की अशा कंपनीवर बॅन आणा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या। उन्नती नावाचं बियाणं पेरलं होतं सोयाबीनचं आणि त्यामध्ये थोडंही ते उगवलं नाही, त्याला बुरशी चढलेली आहे। बुरशी चढलेली असताना त्याला 15 दिवस झाले कोंब सुद्धा आलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये या सरकारच्या या कंपन्यांना जेव्हा फोन केला जाते तेव्हा ते आम्हाला म्हणतात, आम्हाला माहित होतं का त्याच्यात काय पेरलं आणि कसं टाकलं आणि काय होतं, ते उगवलं नाही तर त्याचा दोष तुमचा आहे, आमचा थोडी आहे, आम्हाला थोडी माहित आहे। मग यांची काहीतरी जबाबदारी आहे। माझ्या 221 मध्ये काहीच सोयाबीन निघालेलं नाहीये। सध्याची परिस्थिती अशी आहे, मी सोनं गहाण ठेवून म्हणजे बॅगा विकत आणल्या आहे कृषी सेवा केंद्रावरून, तेलदाऱ्यावरून। पण शेतकऱ्यावर सध्या अशी परिस्थिती आलेली आहे, म्हणजे एवढं आसमानी संकट आलेलं आहे की समजा आत्महत्या करायची दुसरा पर्याय कोणताच उरला नाही आहे। म्हणजे बियाणं काहीच उगवलं नाही तर शेतकऱ्यांना करावं काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।